सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रोमा आहे आणि मी माझी एक गोष्ट घेऊन तुमच्या समोर आली आहे. माझी आजची ही गोष्ट माझी आणि माझ्या जिजूची आहे. मला एकदम पूर्ण खात्री आहे की ती वाचून तुम्हाला सर्व लोकांना खूप खूप आनंद होईल. मी माझी दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली होती आणि मी परीक्षा देऊन मग घरी राहत होते. माझी एक मोठी बहीण होती जिचे लग्न काही वर्षापूर्वी झाले होते आणि ती प्रेग्नंट होती. माझ्या दीदीचे नाव वसुधा आहे आणि माझ्या जिजूचे नाव मनीष आहे आणि त्यांनी लव्ह मॅरेज केले होते. माझे दीदी आणि जिजू त्यांच्या घरामध्ये एकदम एकटे राहत होते. माझे जिजू एका मोठ्या कंपनीमध्ये काम करीत आहेत आणि त्यामुळे ते दीदीला ती प्रेग्नंट असून पण अजिबात वेळ देऊ शकत नव्हते. एक दिवस माझ्या दीदीचा माझ्या मम्मीला फोन आला आणि तिने उचलला तर माझी बहीण म्हणाली की आता रोमाची परीक्षा संपली आहे आणि ती एकटी घरामध्ये बसून असते. तर तुम्ही तिला काही दिवस माझ्याकडे पाठवून द्या जेणेकरून मला थोडा आराम करता येईल आणि मला थोडा टाइम पास पण होऊन जाईल कारण मी माझे पती मनीष तर पूर्ण दिवस त्यांच्या कामामध्ये असतात आणि मी तर एकटी घरी बसून बसून बोर होऊन जाते आणि मला बोलायला पण कोणी भेटत नाही आणि मला खूप कंटाळा येत असतो. आणि मी माझ्या घरचे काही काम पण करू शकत नाही आहे पण तरी मला कसे तरी करावे लागते आहे आणि मला खूप त्रास होतो आहे. जर ती आली तर मला खूप आराम मिळेल आणि तिला पण माझ्या बरोबर मजा येईल. मग मी हे ऐकले आणि मी पटकन तिच्या घरी राहायला जायला एकदम तयार झाले. मग माझ्या बहिणीने मला घेण्यासाठी जिजूला सांगितले की रोमा आपल्या घरी यायला तयार झाली आहे तरी तुम्ही तिला घेण्यासाठी निघा. तर ते पण हो म्हणाले आणि मग ते आमच्या घरी रविवारी आले. रात्री आमचे जायचे ट्रेनचे रिझर्वेशन होते. कारण तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी होती. त्यामुळे आम्हाला ट्रेनमध्ये एक सीट मिळाली होती. रात्रीची वेळ होती मी आणि जिजू खूप वेळपर्यंत सीटवर बसून राहिलो. मग मला तर झोप येऊ लागली होती. तेव्हा जिजू म्हणाले रोमा जोपर्यंत अजून एखादी शीट आपल्याला भेटत नाही तोपर्यंत तू माझ्या मांडीवर तुझे डोके ठेवून झोपी जा. मी माझे डोके त्यांच्या मांडीवर ठेवले आणि मी आडवी पडले आणि मी माझे डोळे पण बंद करून टाकले. माझा चेहरा त्यांच्या पोटाच्या बाजूने होता. काही वेळापर्यंत मला माझ्या डोक्याखाली त्यांचा लंड आहे असे वाटले. मग मी झोपेत आहे असे नाटक करत माझे डोके जरा हलवले आणि मग हळूच अऊ करून परत झोपले. मग मला वाटले की आता त्यांच्या लंडामध्ये काहीतरी हालचाल झाली आहे. मग काही मिनिटांनी मी परत तसे केले. आता मला नक्की समजले की त्यांना पण काहीतरी होत आहे. मग त्यांनी बॅगमधून चादर काढली आणि ती माझ्यावर टाकून दिली आणि मग माझे डोके पण झाकून दिले. मग त्यांनी त्यांचा एक हात माझ्या कमरेवर ठेवला. मग मी परत हळूहळू माझे डोके त्यांच्या लंडावर घासणे चालू करून टाकले. आता त्यांचा लंड पण उभा झाला होता आणि तो आता पेंटमधून बाहेर पडायला धडपडत होता. त्यांचा हात हळूहळू माझी कमर कुरवाळत होता आणि आता मला खूप मजा येऊ लागली होती. आता जिजूना लंड कंट्रोल करता येत नव्हता आणि मग त्यांचा हात हळूहळू माझ्या बॉलवर आला आणि मग ते माझ्या बॉलला कुरवाळू लागले होते. मी पण आता त्याची मजा घेऊ लागले होते. आता आमची अशी मजा चालू होती आणि आजूबाजूचे लोक झोपले होते आणि तेव्हा काही वेळाने तिकीट चेक करण्यासाठी तिकीट चेकर आला आणि मग माझ्या जिजूने त्याला एक अजून सीट मिळेल का असे विचारले आणि तो म्हणाला की मी बघतो. मग त्याने त्याच्याकडे असलेल्या लिस्टमध्ये पाहिले आणि त्याने माझ्या जिजूला एक अजून सीट दिली. मग माझे जिजू मला म्हणाले की रोमा आता तू इथे एकदम आरामात झोप आणि मी आता दुसरीकडे जाऊन झोपतो.
आणि मग ते दुसरीकडे जाऊन झोपले आणि मग मी पण माझे पाय निवांत पसरून झोपले होते आणि मग सकाळ कधी झाली ते मला काही समजले नाही आणि मग सकाळी जिजूने मला उठवले आणि मग मी माझे केस वगैरे नीट केले आणि मग आम्ही उतरायची तयारी करू लागलो होतो. मग आमचे स्टेशन आले आणि आम्ही ट्रेनमधून उतरलो आणि मग पटकन बाहेर गेलो तर आम्हाला आमच्या घरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा पण मिळाली होती. मग आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि मग अर्धा तास झाला होता आणि मग आम्ही आमच्या दीदी आणि जिजूच्या घरी पोचलो. मग जिजूंनी माझी कपड्याची बॅग उचलली आणि मग मी पळत जाऊन घराची बेल वाजवली. मग पटकन दीदी बाहेर आली आणि तिने दरवाजा उघडला आणि मग आम्ही खूप खुश झालो. आणि मग मी घरी पोचून तिला मिठी मारली आणि मग ती म्हणाली की तू अंघोळ करून घे म्हणजे तुझा सर्व थकवा एकदम दूर होऊन जाईल. मग मी अंघोळ करायला गेले. जिजू तर माहीत नाही खूप दमले होते ते काही पण बोलता येताच पटकन झोपी गेले. मग मी अंघोळ करून फ्रेश झाले आणि मग मी आणि दीदीने एकत्र बसून नाश्ता केला आणि आम्ही दोघी बोलू लागलो. मग मी नाश्ता करून दीदीचे सर्व काम केले आणि ती पण मला मदत करीत होती. मग आम्ही मिळून घरची सर्व काही साफ-सफाई केली तोपर्यंत दुपार झाली आणि मी जेवण तयार करू लागले होते. तेव्हा मग दीदीने जिजू लाग उठवले की जेवण तयार होते आहे आता तरी उठा. मग ते उठले आणि त्यांनी मला जेवण बनवताना पाहिले तर ते म्हणाले अरे क्या बात है. रोमा तर आता मोठी झाली आहे. आता ती जेवण पण तयार करते तर. मी हसले आणि म्हणाले आणि काय? तुम्ही मला काय समजता, मला काही येत नाही. मग मी दुसऱ्या दिवशी जेव्हा अंघोळीला जात होते तेव्हा जिजूने म्हणले, रोमा, गेस्ट रूमच्या बाथरूमचा शोवर चालू नाही आहे आणि म्हणून तू आमच्या रूममधल्या बाथरूममध्ये अंघोळ करून घे. असे म्हणून ते ऑफिसला निघून गेले. मग मी त्यांच्या रूममधल्या बाथरूममध्ये गेले आणि अंघोळ करू लागले आणि मग मी माझी ब्रा आणि पेंटी तिथेच धुण्यासाठी ठेवून दिली. मग संध्याकाळी ऑफिसमधून जिजू आले आणि एक विचित्र अशी घटना घडली. मी अचानक दीदीच्या रूममध्ये गेले तर मी पाहिले की बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि तेव्हा आतमध्ये जिजू एक लहान चड्डी घालून होते आणि ते माझी पेंटी त्यांच्या चड्डीवर घासत होते. आणि ते पेंटीचा वास पण घेत होते. मग मी ते सर्व पाहून पळत माझ्या रूममध्ये आले. मग काही दिवस असेच गेले आणि माझी आणि माझ्या जिजूची मैत्री आता वाढली होती. ते मला एकदम घुरून घुरून पाहू लागले होते. मला पण ते चांगले वाटत होते. मग जिजूने माझ्या बरोबर छेडछाड करणे चालू करून टाकले होते आणि त्यांनी अनेक वेळा माझ्या गालावर पण पप्पी घेतली. आणि एक वेळा तर त्यांनी माझ्या दीदीच्या समोर माझे मम्मे पण दाबून टाकले होते, पण यावर दीदीने काही पण म्हणले नाही. आणि मग आमची मस्ती अशीच चालू राहिली आणि मला तर खूप मजा येत होती. एक दिवस दीदीच्या समोर जिजूने म्हणले की रोमा आता तुझे पण लग्न होणार आहे आणि मग लग्नानंतर काय होणार? तुला माहित आहे ना? तुला काही अनुभव आहे का? नाही तर माझ्याकडून शिकून घे माझे पण काही काम होऊन जाईल. कारण तुझी दीदी तर मला आता हात पण लावू देत नाही आहे. तू तरी माझी काही तर मदत करून दे. मग दीदी पण त्यांना जास्त तापवायला म्हणाली हो हो हिला पण शिकवा सर्व काही. तेव्हा जिजूने मला त्यांच्या बाहोंमध्ये घेतले आणि मला इकडे तिकडे हात लावू लागले. मी वरून त्यांचा विरोध करू लागले होते. आणि मग तर त्यांचे हे सर्व वाढू लागले आणि आता तर ते दीदीच्या समोर माझ्या ओठाला किस करून घेत होते आणि ते माझ्या बुक्सला पण दाबून देत होते. एक दिवस मी जिजूच्या रूमला साफ करीत होते तेव्हा मला तिथे एक डायरी मिळाली. जेव्हा ती मी वाचली तेव्हा माझ्या पुच्चीमध्ये काहीतरी होऊ लागले.
जिजूने ते सर्व काही त्यामध्ये लिहिले होते जे ते इतके दिवस झाले माझ्याबरोबर करीत होते. त्यांनी मी किती सुंदर आहे ते लिहिले होते आणि मग मला ते वाचून लाज वाटू लागली होती. जिजूने तर हे पण लिहिले होते की त्यांनी जेव्हा माझी पेंटी त्यांच्या लंडावर घासली होती तेव्हा त्यांनी ठरवले होते की मी परत घरी जाईन त्याच्या आधी ते मला माझ्या पायापासून डोक्यापर्यंत किस करतील, चाटतील आणि प्रेम करतील. हे वाचून तर मी एकदम घाबरले. मग मला चांगले वाटू लागले कारण की मी पहिल्यांदा माझी स्तुती एका पुरुषाकडून ऐकली होती. संध्याकाळी ऑफिसमधून परत घरी येताना ते माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले होते. मी विचारले, ही कशाची पार्टी? ते म्हणाले, जो आनंद मला तू आलीस म्हणून झाला ना म्हणून. मग त्या रात्री जेव्हा मी झोपायला माझ्या रूममध्ये आले तेव्हा एका तासाने ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, वसू झोपली आहे आणि मला झोप लागत नाही आहे. म्हणून मी तुझ्याजवळ आलो. तू पण झोपली होतीस का? मी म्हणाले, नाही, अजून नाही झोपले. जिजू माझ्या बेडवर बसले आणि आम्ही बोलू लागलो. ते म्हणले, चल आपण एक गेम खेळूया. मी पण हो म्हणले. तर ते माझ्या जवळ येऊन झोपले आणि त्यांनी माझ्या पोटावर हात ठेवला. ते म्हणाले, तू कधी गुदगुदी खेळली आहे का? मी म्हणले, नाही. तेव्हा त्यांनी एक बनियन आणि निकर घातले होते आणि मी नाईटी घातली होती. ते म्हणले, मी तुला गुदगुदी करणार जर तू सहन केले आणि हसली नाहीस तर मी तुला एक बक्षीस देणार. मी म्हणले, ठीक आहे. जिजूने माझ्या हातावर डोक्यावर करून गुदगुदी करू लागले आणि म्हणले, जर जास्त गुदगुदी झाली तर तू उशी पकडून घे पण माझा हात पकडू नकोस. असे म्हणून त्यांनी माझ्या गालावर, माझ्या ओठावर हात फिरवला आणि म्हणले, तू खूप सुंदर आहेस रोमा. एकदम गोरी पान आणि चिकनी. मग त्यांनी माझ्या कानाच्या मागे हात फिरवला आणि मला खूप चांगले वाटू लागले होते. मग त्यांनी एकदम माझ्या बुब्सला पकडले आणि माझ्या शरीरात तर करंट धावला. मी म्हणले, जिजू खूप विचित्र वाटते आहे. ते म्हणले, होणार ही तर एकदम मस्त गेम आहे. तुला माहिती आहे तुझ्या दीदीने ही गेम खेळली त्याला 5 महिने झाले आहेत आणि मला खूप भूक लागली आहे. मग त्यांनी माझे निप्पल हळू घासले तर मी उशी पकडून माझे पाय आपटू लागले. मग त्यांनी हळूच माझ्या बेंबीमध्ये त्यांचे बोट घातले आणि मला तर खूप मजा येऊ लागली होती. मग ते माझ्या पायाजवळ येऊन झोपले आणि माझ्या पायावर गुदगुदी करून मला किस करू लागले. तेव्हा मी माझ्या पुच्चीतून काहीतरी निघत आहे असा अनुभव केला आणि हे त्यांना सांगितले. तर ते म्हणाले, ही एकदम नॉर्मल गोष्ट आहे आणि याचा अर्थ आहे की तू माझ्याकडून झून घ्यायला एकदम तयार आहेस. जिजूच्या तोंडून झून हा शब्द ऐकून मी तर एकदम मदहोश होऊ लागले. मग त्यांनी त्यांची बनियन आणि चड्डी काढून टाकली. त्यांची मोठी मांडी आणि त्यांचे भरलेले शरीर पाहून मी एकदम हैराण झाले. मग ते माझ्या पायाच्या बाजूला आडवे पडले आणि त्यांनी माझी नाईटी वरपर्यंत उचलली होती आणि ती पोटावर एकत्र करून टाकली. मग माझ्या एकदम गोया मांड्या पाहून ते एकदम खुश झाले आणि ते मला पोट भरून किस करू लागले आणि मला चाटू लागले. मग मी पण माझा हात पुढे करून त्यांचा लंड हातामध्ये घेऊन त्याच्याबरोबर खेळू लागले. तेव्हा त्यांनी माझी मांडी पकडली आणि पसरून टाकली आणि ते माझ्यावर येऊन बसले. आता ते माझे ओठ हळूहळू चोकू लागले. कधी माझे ओठ चोकत होते तर कधी माझी मानेवर किस करत होते. तर ते कधी माझे मम्मे दाबत होते. आणि ते माझे निप्पल पण तोंडात घेऊन त्याला चावू लागले होते. मी माझ्या जिजूला म्हणले, एक वेळा प्लीज खूप जोराने माझे मम्मे दाबा ना. तर त्यांनी त्यांच्या कडक हाताने माझे मम्मे आणि निप्पल जोराने दाबले. मला खूप मजा येऊ लागली होती.
मग ते माझे बुक्स दाबत दाबत त्यांना नाईटीच्या वरून चाटू लागले आणि म्हणू लागले की रोमा तू तर एकदम चिकणी आईट आहेस. मग त्यांनी माझी नाईटी काढून टाकली आणि मग मला ब्रा काढ म्हणून सांगितले. मग मी जेव्हा माझी ब्रा माझ्या हाताने काढू लागले तेव्हा जीजूने माझो पेंट पकडली आणि त्याला जोर जोराने ओढू लागले आणि ते माझ्या पुच्चीवर बोट फिरवू लागले. मग त्यांनी त्यांचे एक बोट माझ्या एकदम रसाळ पुच्चीमध्ये टाकून दिले. मला तर कसे तरी होऊ लागले. मग त्यांनी त्यांच्या जिभेने माझी पुच्ची चाटणे चालू करून टाकले होते आणि आता माझी तर खूप वाईट अवस्था झाली होती कारण की असे मी कधी माझ्या आयुष्यात केले नव्हते आणि मी आज माझ्या आयुष्यात अशी मजा एकदम पहिल्या वेळी घेत होते. एकदम तडपू लागली आहे. मग मी त्यांना म्हणू लागले ओह जीजू अजून पण करा ना मला खूप मजा येते आहे. माझ्या पुच्चीमध्ये काहीतरी होते आहे. मग मी काही वेळाने ते मला म्हणले आता मी खाली झोपतो आणि तू वर ये आणि माझ्या लंडाबरोबर खेळ. तर मी पण पटकन त्यांचे ऐकले आणि मग मी माझ्या गुडघ्यावर बसून त्यांच्या लंडाबरोबर खेळू लागले. मी त्यांचा लंड माझ्या हाताने पकडून तलावर खाली करू लागले आणि मला त्याचा स्पर्श अजून जास्त उत्तेजित करत होता आणि मला खूप मजा येऊ लागली होती. मग मी काही वेळ त्यांचा लंड वर खाली केला आणि मग मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले तर ते डोळे मिटून एकदम आह 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 करीत होते आणि त्यांना पण खूप मजा येऊ लागली होती आणि ते म्हणत होते की जोराने धरून कर. तर मी माझी पकड त्यांच्या लंडावर अजून जास्त केली आणि वर खाली करू लागले तर ते अजून खूप जोर जोराने आवाज करू लागले होते आणि मी पण मजा करीत होते. मग काही वेळाने ते मला म्हणले की थांब आता. नाही तर माझे असेच निघून जाईल. आता तू माझा लंड तुझ्या तोंडामध्ये टाक आणि त्याला मस्त प्रेमाने चोख. तर मी पण पटकन माझे डोके खाली केले आणि त्यांनी त्यांचा लंड माझ्या तोंडात घातला आणि त्याला चोख म्हणून मला सांगितले. आणि मग मी पण त्यांचा लंड तोंडामध्ये घेऊन मस्त चोखू लागले होते. मला आधी कसे तरी वाटत होते पण काही वेळाने मला पण मजा येऊ लागली आणि मग मी त्यांच्या लंडावर माझे थुंकी टाकून त्याला एकदम ओला करून आत बाहेर करू लागले आणि त्यांनी माझे डोक्याचे केस पकडून ठेवले होते आणि ते माझे डोके काही जास्त स्पीडमध्ये आत बाहेर करू लागले तर मला आता उलटी सारखे वाटू लागले होते. तर मी त्यांचा हात धरला आणि म्हणले की भर भर करू नका नाही तर मला उलटी होऊन जाईल. मग त्यांनी भर भर करणे थांबवले आणि मग मी खूप वेळ त्यांचा लंड चोखत होते. मला तो आता काही वेळाने खूप खूप गोड वाटू लागला होता. मग त्यांनी मला झोपवले आणि त्यांनी माझ्या कमरेच्या खाली एक उशी लावली आणि ते माझ्या पुच्चीमध्ये त्यांचे बोट घालून आत बाहेर करू लागले होते. मी माझे पाय त्यांच्या कमरेवर पसरले आणि खूप जोराने ओरडले जीजू प्लीज हळू हळू करा ना. आल्ह आह खूप मजा येते आहे मला. मी माझे सर्व काही माझ्या जीजूवर टाकून देत होते आणि मला त्यांना एकदम खुश करून टाकायचे होते आणि ते पण मला खूप खुश करू लागले होते. जेव्हा माझी पुच्ची एकदम ओली झाली तेव्हा त्यांनी त्यांचा लंड माझ्या पुच्चीवर ठेवला. तर मला वाटले की कोणी तरी एकदम गरम गरम सळई माझ्या पुच्चीवर ठेवली आहे. मी माझे डोळे बंद करून टाकले आणि मी मजा घेऊ लागले. त्यांनी हळूहळू धक्के मारणे चालू करून टाकले होते आणि ते त्यांचा लंड माझ्या पुच्चीमध्ये टाकू लागले होते. आता मला खूप त्रास होऊ लागला होता आणि मी ओरडू लागले की हळूहळू करा ना जीजू, मला खूप त्रास होतो आहे. पण ते कोठे माझे काही पण ऐकणार होते. त्यांच्या आतमध्ये आता जनावर जागे झाले होते. त्यांनी एकदम जोर जोराने मला झुणे चालू करून टाकले. त्यांनी त्यांचा पूर्ण लंड माझ्या आतमध्ये टाकला आणि खूप जोर जोराने मला ठोकू लागले. ते माझे बॉल पण घासत होते आणि माझी निप्पल पण त्यांच्या बोटाने धरून दाबत होते.
त्यांनी मला आता माझ्या आयुष्यभराचा आनंद देऊन टाकला होता. आणि मग खूप वेळापर्यंत ते मला एकदम जनावरासारखे ठोकत राहिले. मला पण खूप मजा येऊ लागली होती. आणि त्यामुळे मी त्यांना काही पण विरोध करीत नव्हते आणि मी खूप मजा घेत होती. आणि मग काही वेळाने ते आह करू लागले. आणि मी तेव्हा एकदम घाबरले आणि त्यांनी माझ्या पुच्चीतून त्यांचा लंड काढून टाकला. आणि माझ्या पुच्चीच्यावर त्यांनी त्यांचे सर्व पाणी काढून टाकले होते. आता आम्ही खूप दमून गेलो होतो. आणि मग काही वेळ आराम करून आम्ही 69 पोझिशनमध्ये आलो. मी आता त्यांचा लहान झालेला लंड माझ्या तोंडात घेऊन चोकू लागले होते आणि जिजूने त्यांची चड्डी उचलली आणि मग ते माझी पुच्ची साफ करून त्याला चाटू लागले आणि काही वेळाने त्यांनी गांडीवर मारले आणि मी ओरडले आणि म्हणले, हे काय करत आहात जिजू? मारता का मला? काही वेळाने त्यांनी मला घोडी बनायला सांगितले. तर मी पण एकदम बनून गेले. आणि तेव्हा त्यांनी एक खूप जोराने माझ्या गांडीवर मारले आणि तेव्हा ते म्हणाले, तुला यामध्ये पण मजा येईल. मी तुझ्या दीदीला असेच मारतो आणि तिला खूप मजा येते. मग मी त्यांचा लंड चोकला होता आणि त्यामुळे तो परत उभा झाला होता. जिजूने माझी कंबर पकडली होती आणि मग त्यांचा लंड परत एक वेळा माझ्या पुच्चीमध्ये घातला. आणि आता परत मी स्वर्गामध्ये जात आहे असे वाटू लागले होते. त्यांचा लंड माझ्या पुच्चीच्या आतमध्ये एकदम साफ करून घासू लागला होता आणि मला खूप मजा येऊ लागली होती. मला वाटत होते की ही रात्र कधी पण संपू नये आणि मी विचार करीत होते की सर्व पुरुष झोण्यात इतके हुशार असतील का? माझे जिजू काही जास्त आहेत. मग त्यांनी माझे केस पकडले आणि मला खूप जोराने ठोकू लागले. मला इतकी मजा येत होती की मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. आता हे तुम्हाला सांगताना पण माझी पुच्ची एकदम ओली झाली आहे आणि मी माझी पुच्ची कुरवाळत आहे. आता तिकडे माझी पुच्ची पण आता दमली होती आणि आता जिजू पण पाणी काढणार होते. मग त्यांनी त्यांचे सर्व पाणी माझ्या कमरेवर काढून टाकले आणि मी तशीच झोपले. ते माझ्याजवळ झोपून मला खूप जोराने किस करू लागले. मग त्यांनी त्यांच्या चड्डीने माझ्या कमरेवर त्यांचे जे वीर्य होते ते साफ केले आणि माझी पुच्चीला किस केली, चाटली, कुरवाळली आणि म्हणाले, आता तू झोपी जा. मी पण मग झोपले पण मला अजून पण त्यांचे ओठ माझ्या पायाला किस करीत आहेत असा अनुभव होत होता.